जर तुमच्याकडे एकच लाईट आहे आणि दुसरा लाईट घ्यायचा जर तुम्ही विचार करत असाल तर तो लाईट विकत घ्यायच्या आधी हा 800 रुपयाचा प्रॉडक्ट नक्की वापरून बघा. बहुतेक तुम्हाला दुसरा लाईट लागणार सुद्धा नाही. तर हा आहे 5 in 1 रिफ्लेक्टर. ह्याला 5 in 1 का म्हणतात तर ह्याची एक बाजू व्हाईट असते, दुसरी बाजू गोल्डन असते आणि हेच जर आपण ओपन केलं तर तिसरी बाजू काळी आणि चौथी बाजू सिल्वर असते. आणि हे जे मधलं मटेरियल आहे ते ट्रान्सलुसंट असतं. आता हा एकच प्रॉडक्ट आपण 5 वेगवेगळ्या पद्धतीने कसा वापरू शकतो ते बघूयात. पण त्याच्यासाठी आधी मी थोडंसं लाइटिंग चेंज करतो. आता जर तुमच्याकडे एकच लाईट आहे आणि तो तुम्ही मेन लाईट म्हणून वापरत असाल तर या बाजूने फिल लाईट देण्यासाठी वेगळा लाईट विकत घेण्यापेक्षा या रिफ्लेक्टरची व्हाईट बाजू जी आहे तीच आपण वापरू शकतो. हे बघा फरक पडतोय की नाही. आता ही जी दुसरी गोल्डन बाजू आहे त्याचा ग्लो वेगळ्या पद्धतीने येतो, जो आपल्याला फॅशन शूट मध्ये वगैरे उपयोगी पडतो, तो अशा पद्धतीने. आता हा जो तिसरा ब्लॅक सरफेस आहे तो कशासाठी वापरतात तर लाईट कमी करण्यासाठी किंवा लाईट कट करण्यासाठी. आता माझ्या उजव्या बाजूला पांढरी भिंत आहे त्यामुळे डाव्या बाजूने येणारा प्रकाश या भिंतीवर पडून रिफ्लेक्ट होऊन थोडा का होईना पण या बाजूला सुद्धा पडतोय. हा रिफ्लेक्ट झालेला लाईट सुद्धा मला नको असेल तर हा लाईट व्हाईट वॉलवर जाण्याच्या आधीच मी ब्लॅक बाजू वर घेऊ शकतो, जेणेकरून थोडा सुद्धा प्रकाश माझ्या या बाजूवर पडणार नाही. फरक तुम्हाला दिसत असेल. चौथी सिल्वर बाजू जर आपल्याला वापरायची असेल तर सेम गोल्डन बाजू सारखेच ह्याचा पण एक ग्लो येतो आणि त्याचा रिझल्ट हा असा येतो. आता या 4 वेगवेगळ्या बाजू झाल्या, पण मधल्या रिंगचा सुद्धा चांगला फायदा आहे, तो तुम्हाला सांगतो. आता समजा तुम्ही आउटडोअर मध्ये हार्ड उन्हामध्ये फोटो काढताय किंवा इंडोअर मध्ये सुद्धा तुमच्या सब्जेक्टवर हार्ड लाईट पडतोय, तर तो हार्ड लाईट सॉफ्ट करण्यासाठी मध्ये एक डिफ्युजन पॅनल आपल्याला वापरायला लागेल. आणि ते पॅनल म्हणजेच या रिफ्लेक्टरचा मधला भाग किंवा मधली रिंग. पहिल्यांदा हा हार्ड लाईट माझ्या चेहऱ्यावर पडतोय आणि हे डिफ्युजन पॅनल मी मध्ये घेतल्यावर लाईट केवढा सॉफ्ट झाला बघा. म्हणजे या 800 रुपयाच्या प्रॉडक्ट मध्ये तुम्ही लाईट डिफ्यूज सुद्धा करू शकता, रिफ्लेक्ट सुद्धा करू शकता आणि कट सुद्धा करू शकता. रिफ्लेक्टर बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि फोटोग्राफीच्या अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री पिक्सल प्रसन्न.